ही माहिती आहे, ही माहिती काळजीपूर्वक वाचा, है ना, ठीक. आणि त्या माहितीच्या आधारे मग जो काही प्रश्न विचारलाय, है ना, त्याचं बरोबर उत्तर द्या. ही माहिती आहे. मग या माहितीनुसार आपल्याला काय म्हटलं, लक्ष द्यायचं पहा, की पी गुणिला क्यू म्हणजे पी ही क्यूची बहीण आहे. म्हणजे जिथं जिथं असं गुणाकाराचं चिन्ह दिसेल तो संबंध काय सांगते, बहिणीचा. ओके, ठीक. असं या माहितीच्या आधारे आपल्याला मग सांगायचं आहे की यम हा आर चा पुतण्या आहे. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, कसं सॉल्व्ह करायचं ते पहिले समजून घ्या. ठीक, ओके. आता पहा, त्यांनी स्पष्ट इथं म्हटलंय की यम हा आर चा पुतण्या आहे. आर यमला काय म्हणन, पुतण्या. डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं ते सांगत पहा. म्हणजे प्रश्न दिसला का आपण डायरेक्ट सॉल्व्ह करायचं कसं पहा. यम हा आर चा पुतण्या म्हणजे यम काय लागल, प्लस पुतण्या म्हणजे मेल, आणि मेल पुरुष वर्गाला आपण कशाने डिनोट करतो, प्लस न. मग जे यम चं जेंडर यम काय लागल, प्लस. तर खालीलपैकी कोणतं विधान, बरोबर ना, ठीक. मग आता यम वर फोकस करा. पहा, पहिल्या याच्यात यम भागेला टी म्हटलाय, भागेला चिन्ह काय सांगते पहा, यम हा टी चा भाऊ आहे. यम हा टी चा भाऊ आहे म्हणजे प्लस असू शकते, मग आपलं उत्तर असू शकते. ओके, ठीक. आता पहा, इथं पहा, यम शेवट आहे आणि जो शेवट आहे त्याचं जेंडर सांगू शकत नाही. कारण पहा, टी मायनस यम, मायनस काय सांगते, टी हे यम चे वडील आहे, टी वडील आहे यम चे, पण यम कोण आहे, प्लस असन किंवा मायनस असन. लक्षात येत आहे, त्याच्यामुळे याला साईडनं ठेवायचं. आता इथं जाऊ, यम गुणेला जे, पहा बरं, यम ही जे ची बहीण आहे, यम मायनस येते, हे ऑप्शन कॅन्सल. लक्षात येत आहे. आता इथं जाऊ, यम भागेला जे म्हणजे यम हा जे चा भाऊ आहे म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म एक तर पहिल्या ऑप्शन मध्ये किंवा चौथ्या ऑप्शन मध्ये. समजलं, असं तुम्ही स्किप करू शकता. पडलं. आता हे सॉल्व्ह करा, जर हे नसेल तर हे बिंदास टिक करा, कारण हे उत्तर असेल. समजत आहे, ठीक. आता याला सॉल्व्ह करू पहा, यम भागेला टी, यम भागेला टी, तर इथं पाहायचं, याला पी भागेला क्यू आहे, पी हा क्यू चा भाऊ आहे, आपल्याला यम भागेला टी आहे, काय म्हणायचं, यम हा टी चा भाऊ आहे. यम हा टी चा भाऊ आहे. ओके, ठीक. आता टी मायनस आर है ना, टी मायनस आर काय सांगते बरं, टी हे आर चे वडील आहे, टी हे आर चे वडील आहे, टी वडील आहे कोणाचे, आर चे. आता या विधानाच्या आधारे आपण ही आकृती काढली, बरोबर ना, ही आकृती काढली. मग ही काय सांगते, यम हा आर चा पुतण्या सांगते का, यम हा आर चा पुतण्या. यम हा आर चा कोण आहे, काका, वडिलाचे भाऊ, काका. आपल्याला काय पाहिजे, यम हा आर चा पुतण्या. म्हणून या आधारे आपण हा सत्य ठरते का, नाही. क्लिअर, चालेल. मग आपण कुठेही आता चौथी आकृती काढून पाहू. आज अभ्यास करत आहे म्हणून आकृती काढू, पेपर मध्ये डायरेक्ट टिक करू. समजलं, ठीक. मग पहा, आर भागेला टी काय म्हणते, आर हा टी चा भाऊ आहे, आर हा टी चा भाऊ आहे. ओके, ठीक. आता टी मायनस यम, पहा बरं काय म्हणते, टी हे यम चे वडील आहे, टी वडील आहे कोणाचे, यम चे. ओके, ठीक. चला, आता यम भागेला जे काय सांगते पहा, यम हा जे चा भाऊ आहे, यम भाऊ आहे कोणाचा, जे चा. समजत आहे. आता जे चं जेंडर माहित आहे का, नाही, तो प्लस असू शकते, मायनस असू शकते. म्हणून जो शेवट असते ना त्याचं जेंडर शुअर नसते. समजलं, ठीक. आता याच्यावर पहा बरं की यम हा आर चा पुतण्या, यम हा आर चा पुतण्या आहे ना, ठीक. म्हणून आपण म्हणू आपला पर्याय क्रमांक किती, 4. समजत आहे, ठीक, नक्की है ना. चालेल, घ्या मग लिहून, है ना. मग आता याच विधानाच्या आधारे आपण काय म्हटलं, हे जे दिलेले विधान आहे याच्याच आधारे आता दुसरा प्रश्न है ना, ठीक. मग एक पहिला, याच्या आधी पहिला प्रश्न असा दुसरा, म्हणजे एकाच विधानाच्या आधारे असे आपल्याला 2-3 प्रश्न असू शकते.
ठीक आहे. मग आता आपल्याला म्हणते खालीलपैकी कोणते विधान W हे H चे आजोबा आहे. H चे आजोबा कोण? W. मग W हे H चे आजोबा, मग W काय लागन? प्लस. मग आपल्या ऑप्शन मध्ये शोधून घेऊ. पहा W प्लस T. पहा बरं, W ही T ची आई आहे. पहिलं ऑप्शन येईन का? पहिलेच क्लिअर झालं, पहिलं ऑप्शन येणार नाही. W भागेला T. W हा T चा भाऊ आहे, असू शकते. W प्लस येत आहे ना, आजोबा असू शकते है ना. ठीक. आता W गुणिला T. W ही T ची बहीण आहे, प्लस येते, येईल का? शुअर झालं. आता उत्तर या दोघात आहे, पण एक यापैकी नाही असल्यामुळे है ना, हे सॉल्व्ह करून पहा लागेल. आपण जर बिंदास हे टिक केलं, उत्तर यापैकी नाही असलं तर है ना. ठीक. मग आता एवढी आकृती आपण काढून पाहू. W भागेला T. मग काय सांगते? W हा T चा भाऊ आहे. W हा T चा भाऊ आहे. ओके. ठीक. T मायनस H म्हणजे T हे H चे वडील आहे. T वडील आहे कोणाचे? H चे. झालं. मग आपल्याला प्रश्न केला W हे H चे आजोबा नाही, W H चे कोण येते? काका है ना. ठीक. आपल्याला पाहिजे आजोबा, म्हणून आपलं हे सुद्धा पर्याय येणार नाही, म्हणून या गणिताचं उत्तर यापैकी नाही. ठीक आहे. लिहा. मग आता या पण गणितात त्यांनी काय म्हटलं? हे विधान आहे. मग असे काही खाली प्रश्न असतात, या विधानाच्या आधारावर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे, बरोबर ना. ठीक. मग आता तर हे एक विधान दिलंय. आता हा एक विधान आहे ना, हे एक विधान आहे, बरोबर आहे. B प्लस D गुणेला M भागेला N. या विधानात M चे B शी नाते काय? मग या विधानाच्या आधारे आपल्याला पहिले काय करायला लागेल? आकृती. पडलं ना. ठीक. मग पहा B प्लस D. मग प्लस काय सांगते? B ही D ची आई आहे है ना. B ही D ची आई आहे. ओके. ठीक. B ही D ची आई आहे. D गुणेला M. आता गुणेला काय सांगते पहा बरं? गुणेला सांगते की D हे M चे वडील आहे है ना. ठीक. D हे वडील आहे कोणाचे? M चे. पडलं. M चे वडील आहे कोण? D है ना. ठीक. आता M भागेला N. भागेला काय सांगते? M हा N चा भाऊ आहे. M भाऊ आहे कोणाचा? N चा. पडतंय? झालं. आता आपल्याला प्रश्न काय केला? M चे B शी नाते काय? आपलं शिकून झालं हा शब्द है ना. M चे B शी नाते काय? आपण काय वाचायचं? B चा M कोण? B चा M कोण? मग B चा M कोण? असा प्रश्न आहे ना. हे बा, M चे B शी नाते काय? याचा अर्थ B चा M कोण? मग B चा M कोण? तर कोण लागते? नातू. इथं स्पष्ट दिलाय प्लस है ना, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर नातू. ठीक. चालेल. घ्या मग है ना. या प्रश्नात काय म्हटलं तर पुढच्या, तर खालीलपैकी कोणते विधान जे हा F चा मुलगा आहे? जे हा F चा मुलगा म्हणजे जे काय लागन? प्लस. जेचं जेंडर प्लस लागन. ओके. ठीक. मग पाहू बरं. जे भागेला R. जे हा R चा भाऊ आहे, असू शकते ना तो है ना. ठीक. ओके. आता परत जे भागेला M. तर भागेला चिन्ह काय सांगते? जे हा M चा भाऊ आहे, असू शकते ना है ना. हे उत्तर असू शकते. आता जे प्लस R म्हणजे जे ही R ची आई आहे, मग ही का? नाही. आता राहिला प्रश्न हा सॉल्व्ह करून पाहू, हा सॉल्व्ह करून पाहू है ना. सॉल्व्ह करून पाहा लागेल. लक्षात येते? तुम्ही डायरेक्ट म्हणाल है ना, कारण जे विचारलं ना, जे हा F चा मुलगा. पडलं. ठीक. पण चेक तर करू. पहा जे भागेला R काय म्हणते? जे भागेला R. जे हा R चा भाऊ आहे. जे हा R चा भाऊ आहे. ओके. ठीक. आता R मायनस T म्हणजे R ही T ची बहीण आहे. R बहीण आहे कोणाची? T ची. ओके. ठीक. आता T गुणेला F म्हणजे काय म्हणते? T हे F चे वडील आहे. T हे वडील आहे कोणाचे? F चे. ओके. आता ही आकृती काढली तर जे हा F चा मुलगा, जे F चा मुलगा आहे का? नाही ना. जे मुलगा आहे का? नाही. काका लागते किंवा
आहे ना, ओके, काका लागते, भाऊ भाऊ आहे असं, म्हणजे हे आपलं उत्तर येणार नाही. ओके, आता जे भागेला यम वर होतो हे तर उत्तर येणारच नाही. आता जे भागेला यम वर आहे, मग जे भागेला यम काय म्हणते, जे हा यमचा भाऊ आहे, जे हा यमचा भाऊ आहे, है ना, ठीक. आता यम मायनस यन म्हणजे यम ही यनची बहीण आहे, यम बहीण आहे कोणाची, यनची. ओके, ठीक. आता यन गुणेला यप, यन हे यपचे वडील आहे, यन हे वडील आहे कोणाचे, यपचे. आपल्याला पाहिजे जे हा यपचा मुलगा, जे यपचा मुलगा आहे का नाही, परत कोण लागते, काकाच आहे ना. चला, तर म्हणजे ही येणार नाही, म्हणजे सर्व कॅन्सल झाला, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय असेल, यापैकी नाही. लिहून घ्या.